महाभारत युद्ध झाल्यानंतरचे दृश्य खूप हृदयद्रावक होते. 18 दिवसांच्या युद्धाने द्रौपदीला 80 वर्षासारखे केले, शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने सुद्धा. शहरामध्ये सगळीकडे विधवा दिसत होत्या, पुरुष एक दुसरेच दिसत होते, अनाथ मुलं इकडे तिकडे फिरताना दिसत होती आणि त्या सगळ्यांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरमध्ये शून्यात नजर लावून बसली होती. तेवढ्यात श्रीकृष्ण तिथे आले. द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना पाहून त्यांच्याकडे जाते आणि श्रीकृष्ण तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला मनसोक्त रडू देतात. थोड्या वेळाने तिला समोर बसवतात. तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते, हे सगळं काय झालं? असा तर मी विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नियती खूप क्रूर असते. पांचाली, ती आपल्या विचार करण्यानुसार चालत नाही. ती आपल्या कर्मांना परिणामांमध्ये बदलते. तुला प्रतिशोध घ्यायचा होता आणि तू त्यामध्ये सफल झालीस. द्रौपदी, तुझा प्रतिशोध पूर्ण झाला. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सगळेच कौरव नष्ट झाले. तुला तर आनंद वाटला पाहिजे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, तुम्ही माझ्या जखम्या बरा करायला आले आहात की त्याच्यावर मीठ चोळायला आला आहात? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, मी तर तुला वास्तविकता दाखविण्यासाठी आलो आहे. आपल्या कर्मांच्या परिणामांना आपण दूरपर्यंत पाहू शकत नाही आणि जेव्हा ते समोर येतात तेव्हा आपल्या हातामध्ये काहीही शिल्लक नसतं. तेव्हा द्रौपदी म्हणाली की या युद्धासाठी मी एकटीच जबाबदार आहे का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्वपूर्ण समजू नको. पण तू तुझ्या कर्मामध्ये एवढी दूरदर्शिता ठेवली असती तर तुला स्वतःला एवढा त्रास झाला नसता. तेव्हा द्रौपदी म्हणाली, मग मी काय करू शकते? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू खूप काही करू शकत होतीस. जेव्हा तुझे स्वयंवर झाले तेव्हा तू कर्णाला अपमानित केले नसतेस तर आणि त्याच्या प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यासाठी एक संधी दिली असतीस तर बहुतेक याचे परिणाम खूप वेगळे असते. त्यानंतर कुंतीने जेव्हा तुला 5 पतींची पत्नी बनवण्याचा आदेश दिला तेव्हा त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम खूप वेगळे असते. त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाचा अपमान केला की आंधळ्याचा पुत्र आंधळाच असतो असे म्हटले नसतीस तर तुझे शीलहरण झाले नसते. तेव्हा ही बहुतेक परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दसुद्धा आपले कर्म असतात आणि आपल्याला आपल्या प्रत्येक शब्द आणि बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी करत आहेत. आपल्याला आपल्या प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार करणे खूप गरजेचे असते. नाही तर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच दुःखी करतात. या जगामध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये आहे. त्यामुळे शब्दांचा वापर विचार करून करावा. अशा शब्दांचा वापर करा ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. जेव्हा सूर्यपुत्र कर्ण महाभारताचे एक खास व्यक्तिमत्व होतं. कर्णाला फक्त त्याच्या पराक्रमामुळे नाही तर कर्णाच्या दानशूरतेमुळे आजही ओळखलं जातं. असं मानलं जातं की त्याच्यापेक्षा मोठा कोणीही दानवीर नव्हता. भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्णाला सगळ्यात मोठा दानवीर मानत होते. पण ही गोष्ट अर्जुनाला पसंत नव्हती. कर्णाच्या मृत्यूच्या वेळी 2 लोक त्याच्याजवळ गेले, भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी. भगवान श्रीकृष्ण कर्णाची परीक्षा घेण्यासाठी गेले होते आणि कर्णाच्या वागण्यामुळे खुश होऊन त्याला वरदानसुद्धा दिले. पण द्रौपदी कशासाठी गेली होती? युद्धभूमीवर जेव्हा कर्ण जखमी होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत होता त्यावेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना म्हटले, तुमचा दानवीर कर्ण असहाय्य होऊन मृत्यूची वाट पाहत आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्णाला त्याचे शौर्य आणि दानशूर होण्यामुळे नेहमी ओळखले जाईल. यावर अर्जुन म्हणाला, कर्ण सगळ्यात मोठा दानवीर कसा होऊ शकतो? ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णाजवळ गेले आणि त्याला प्रणाम केला. त्यानंतर कर्णाने त्यांना तिथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की मी तुझ्याकडून काहीतरी दान मागण्यासाठी आलो आहे. पण तुझी अशी अवस्था पाहून आता काहीही मागणार नाही, कारण तू अशा अवस्थेमध्ये काय देऊ शकणार आहेस? हे ऐकल्यानंतर कर्णाने जवळ पडलेला दगड घेऊन त्याचे सोन्याचे दात पाडले आणि ब्राह्मणाला देऊ लागला. हे पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि कर्णाला वरदान मागायला सांगितले. कर्णाने 3 वरदान मागितले. त्यातील पहिलं वरदान यामध्ये कर्णाने त्याच्याबरोबर झालेल्या अन्यायाची आठवण काढून पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने
त्याच्यासारख्या लोकांचे कल्याण करावे असे सांगितले. दुसऱ्या वरदानामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म त्याच्या राज्यामध्ये घ्यायला सांगितला आणि तिसऱ्या वरदानाच्या रूपामध्ये असे मागितले की त्यांचा अंतिम संस्कार अशा जमिनीवर करावा जी पापमुक्त आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने कर्णाचा अंतिम संस्कार त्यांच्या हातावर केला होता. पण जेव्हा द्रौपदीला कर्णाच्या मृत्यूची बातमी कळाली त्यावेळी ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती पळतच युद्धभूमीवर कर्णाजवळ पोचली आणि जोरजोरात रडू लागली. त्यानंतर तिने कर्णाच्या केलेल्या अपमानाबद्दल कर्णाची क्षमा मागितली. तिला खूप पश्चाताप होत होता. तिने स्वयंवरामध्ये कर्णासारख्या महान योद्ध्याचा अपमान केला होता. बरेचदा शब्दांनी झालेले अनर्थ क्षम्य नसतातच. आपल्याला तर तसा इतिहासच लाभला आहे. आंधळ्याचा मुलगा आंधळा या शब्दांनी तर अनर्थ केलाय, तर कुठे धचा मा पण झालाय. आणखी बरीच उदाहरणे सांगता येतील. एकदा बोलून गेलो की ते शब्द परत घेता येत नाहीत, मात्र ऐकणाऱ्याच्या मनात ते कायम धगधगत असतात. गंमत कशी असते बघा, आपल्या तोंडून निखळ कौतुकाचे शब्द अभावाने निघतात, मात्र टीका करायला आपण कायमच तत्पर असतो. बरे तर बरे, एखादी गोष्ट अगदीच आवडली नसेल तर बोलू नये एक वेळ, मात्र कुणाचे उगा मन दुखवू नये. एक वेळ न बोलणे परवडेल, पण बोलून संघर्ष विकत घेऊ नये. याशिवाय काही लोक जाणून संदिग्ध बोलतात, तर काही मुद्दाम टवाळखोर, तेव्हा त्रास होतोच. काहींना उगाच नको त्यावेळी थट्टा करायची हुक्की येते. एखाद्या वेळेस समोरची व्यक्ती थट्टा ऐकण्याचा, तिला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीतच नसेल, निराळ्याच गंभीर विचारात असेल, तर ती तुमच्या वागण्याला खूप रौद्र उत्तर देऊ शकते. मग हे लोक सोयीस्करपणे आपल्याला चिडखोर किंवा विक्षिप्त म्हणून घोषित करतात. आपण मोठे होतो, समजूतदार होतो, कालानुरूप बदलतही जातो, मात्र कधीतरी निवांत प्रसंगी भूतकाळ जागवताना नकळत सुप्त मनातून असे अपशब्दाने सजलेले, मानहानी करणारे, टवाळी करणारे, आपल्याला कमी लेखणारे शब्द आपल्याला आठवतातच. शिवाय आधार देणारे प्रोत्साहनाचे शब्दही. दोहोत तुलना केल्यास कितीही क्षमाशील माणूस असो, जुने अपमान आठवूनच दुखावेलच. निखारे वरवर विझलेले दिसतात, मात्र आतून ते धगधगत असतातच. तसं आहे शब्दांचं. वरवर माणूस शांत दिसेलही, मात्र त्याच्या मनात कटू शब्द जागे असतातच. त्याला एक ठिणगी पुरे पुन्हा उफाळून यायला. शब्दांना धन म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. अनेक कवींनी त्या शब्दाला जोजवलंय, खेळवलंय आणि कवितेतून आपल्याला निखळ आनंदच दिलाय. आपणही तसा देऊ शकतो का? द्यायचाच असेल तर आश्वासक, लख्ख आरसपाणी, विश्वासाचा शब्द द्यावा, ज्याच्या उजेडात वाट सुकर होईल. उगा एखाद्याचे जगणे काळवंडणारा शब्द का द्यायचा? म्हणून शब्द जपून वापरूया. तो उच्चारताना आधी स्वतःवर वापरून बघूया.